माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींबद्दल अतिशय घाणेरड्या शब्दात संजय राऊत तुम्ही टीका केली। धोत्राची भाषा तुम्ही करू नका। तुमचा आणि उद्धव ठाकरेंचा लंगोट फेडण्याचं काम कोश्यारीजींनी सरकारमध्ये असताना राज्यपाल असताना केलं। तुमचा लंगोट देखील जाग्यावर राहिला नाही हे देखील महाराष्ट्राने बघितलंय। तुम्ही काय धोतर नेसण्याचं शिकवता? अहो, जेव्हा मुख्यमंत्री असताना कोविडच्या काळामध्ये कशा पद्धतीनं कंत्राट वाटत होता आणि त्या कंत्राटदारांवर वचक ठेवण्याचं काम आणि तुमचा लंगोट फेडण्याचं काम भगतसिंह कोश्यारी यांनी मोठ्या अभिमानानं केलं आणि महाराष्ट्र लुटण्यापासून वाचला। भगतसिंह कोश्यारींबद्दल तुम्ही असे शब्द वापरता, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे। संजय राऊत तुम्ही आहात। महाराष्ट्रामध्ये गिरी कोणी केली असेल तर संजय राऊत तुम्ही केली आणि तुमच्या या मुळेच भगतसिंह कोश्यारी यांनी संजय राऊतांचाही लंगोट सोडला आणि उद्धव ठाकरेंचाही लंगोट सोडून त्यांना महाराष्ट्रासमोर उघडं करण्याचं काम कोश्यारीजींनी केलं। त्या कोश्यारीजींवर टीका करू नका। कोश्यारीजी नसते तर तुम्ही त्याच वेळेला महाराष्ट्र विकून खाल्ला असता। कोश्यारीजी नसते तर कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्राचं वाटोळं तुम्ही केलं असतं आणि करोड रुपयाची कंत्राट जशी आत्ता लोकांच्या घशामध्ये घालण्याचा प्रयत्न केला तशी करोडो रुपये तुम्ही स्वतःच्या घरामध्ये घातले असते। फक्त कोश्यारीजी होते त्यामुळे तुमचा लंगोट काढण्याचं काम त्यांनी केलं होतं।